सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. चला आता आपण निघालोय इथून दर्शनासाठी. सावरिया शेठचं दर्शन निघालोय आपण. सगळ्यांची आंघोळ वगैरे झालेले आहेत. हे रूम घेऊन छान होती, तर मस्त लागलेली. आता आपण दर्शन करून मग डायरेक्ट घरचा प्रवास चालू होणार. तर चला निघूया. झाला उशीर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड 15 मॉर्निंग. ऑगस्टच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या बघा पाईप लावून मस्त चालले. पाईप लावलाय. लहान मुलं पण छान आंघोळ करतायत रस्त्यावर. त्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आपण. चला येऊ दे येऊ दे येऊ दे जाऊ दे. थांब जरा थांब जरा थांब थांब ए थांब थांब ए. हा येऊ दे येऊ दे थांब ए. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे माग घे पुढे. आळंदी आळंदी मध्ये इथे गाडी पार्क केली आहे. चालला तर खूप गर्दी आज. ही गँग कुठे गेली? भरपूर गर्दी. पार्किंग मोठे आहे. चला इथून प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार कसं आहे? सावरिया शेठ. हे चपला इथं काढायचं नाही. नाही पुढं नाही. नाही घातलेत लोकांनी. आहेत चला. अरे घातल्यात म्हणजे इथे फिरायला आल्या, दर्शनाला नाही. हे किती नंबर? 3089. कुठे इथं काय होते? ए भाऊ पटापट चले. आता काय करतो? सावरिया शेठ मंदिराकडे जात असताना संदीप चल. ठोकला यायला लागला संदीप. संदीप दिसतोय काय बाळा? अरे मी दिसतोय का? ते आहे तुझ्याकडे. चला चल ये. आता तिकडं कुठे? इकडून ये. व्हिडिओ चालू हाय हाय. बोला काहीतरी बोला. आपले मनोगत व्यक्त करा. प्रत्येक दर्शन हे आमचं VIP झालं. म्हणजे का कोणाच ठाऊक, पण आम्हाला लाईनला लागायची गरज नाही लागली. पण आजला असं वाटते मला सकाळी मॉर्निंगमध्ये दर्शनाच्या लाईनला आम्हाला लागावंच लागेल. गर्दी खूप आहे इकडे. गर्दी खूप आहे. आणि आज आपलं 15 ऑगस्ट असल्यामुळे लोकांना सुट्ट्या आहेत. त्यामुळे सुट्ट्यांमुळे लोक भरपूर एवढ्या प्रमाणात आलेत ना, भरपूर लोक आलेत. आणि आज मॉर्निंग सकाळीच एवढी गर्दी का जो बाहेरचा असा एरिया आहे, फिरण्याचा एरिया आहे, त्या एरियामध्येच खूप गर्दी वाटते. तुम्हाला दाखवतो आता गर्दी दाखवतो. छान असं डेव्हलप आहे. मंदिराचा परिसर खूप छान सुसज्ज आहे आणि खूप मोठा आहे. आणि पार्किंग व्यवस्था पण खूप चांगली आहे. ब्लॉक वगैरे टाकलेले आहे. पार्किंगचे सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे. त्यामुळे पार्किंग व्यवस्था पण खूप चांगली आहे. स्वच्छता आहे आणि खरंच बघण्यासारखं देवस्थान आहे. तर तुम्ही आवर्जून भेट द्या. जर कधी तुमच्या मनात आलं तर सावरिया शेठला तुम्ही आवश्यक भेट द्या. धन्यवाद. मंदिर बघा. मंदिराचा परिसर. इकडे पण पार्किंग आहे आतमध्ये. थोडा मोठा परिसर.
बघा किती आहे. श्रद्धालु कृपया ध्यान दो, मंदिर के अंदर फूल माला नारियल अगरबत्ती प्रसाद मावा मिठाई मिश्री महोत्सव इत्यादि लेकर जाना सख्त मना है। मंदिर के अंदर प्रसाद पूर्ण रूप से बंद है तो कोई भी श्रद्धालु मंदिर के अंदर प्रसाद लेकर प्रवेश न करें। आपको सूचित कर दिया गया है कि मंदिर के अंदर किसी भी प्रकार का प्रसाद नहीं चढ़ाया जाता है तो कोई भी प्रसाद लेकर मंदिर के अंदर प्रवेश न करें। मंदिर के अंदर फूल माला नारियल अगरबत्ती प्रसाद मावा मिठाई बघा पब्लिकचा कसा खेळ झाला. त्याच्या पार वरती उभं राहून आज घुसायला बघतो. आपण गडबड करणार नाही, सावकाश जायचे. बोलू द्याला अरे काय करणार तिकडे जाऊन थांबायचं. खूपच गर्दी आहे. चलो वो आगे खड़े हो जियो, वो आगे चल कर ते मंदिर आहे. येऊ शकतो ते सावल्यासाठी ते मंदिर चल चल चल. जे चिकटले की त्रास होते. बोला. दर्शनवारी खूप अशी 15 ऑगस्टच्या दिवशी खूप सारे लोक खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. व्यवस्था केलेली आहे देवस्थानने इथं छान, कोणालाही त्रास होत नाही. थोडंसं गेट एंट्रीमध्ये थोडंसं आहे, थोडं सुधारणा करायला पाहिजे. पुढे छान सुधारणा आहे. बॅरिकेडच आहे सगळं. पुढे जातो तिकडे. छोटी छोटी मुलं आहेत बघ, किती छोटी छोटी मुलं. तू आगीच जाडा आहे आगीच ब्लॉक बना ना ब्लॉक. हे काय चालू आहे. किती लहान लहान मुलं येतात. ती बघती मोबाईल हिचा गाडी मस्त फोटो स्माइल करो. असो फोटो असो असो मग तुम रोने का नाही. होणे का नाही. मम्मी गेली पकडे गर्दी. इकडला काम नाही आता इकडे जायचं पुन्हा त्या लाईनमधून. फिरवत त्याचा परिसर बघा. गेट इकडे समोर दिसतंय. तिथून लाईन चालू आहे. खूप लाईन आहे. इथून प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार आहे इकडे. ए हात काढ. हा प्रवेशद्वार आहे. बरं आतमध्ये कसं आहे. मंदिर आतमध्ये प्रवेशद्वार पण आता खूप आतमध्ये आहे मंदिर. जय श्री.
कडे ये ना कडे बघा हे ना अंतर लांब आहे त्याच्यामुळे किती गर्दी असते सबुती अलग लक्षात. कुठले मी आळंदी पुणे तुम्ही कुठले नाशिक. नाशिक आहे. किती मस्त अजून परत लांब जायचं. चला आता पुणे घेऊन चल इकडून चल ना आता इकडे तिकडे चल पुढून बघू मोठ्या आतमध्ये आत भरपूर आरती चालू आहे झाले दर्शन काय झालं छान झालं पण छान झालं आणि एकदम गर्दी खूप आहे. गर्दी खूप आहे. छान दर्शन झालं सावली सेटचं. आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता इथून मुंबई मार्गे आम्ही पुण्यात जाणार. बघूया आता किती वेळ लागतो. किती वेळ लागतो मी आपण 3.5 तास 18.5 तास 18.5 तास पुण्यापर्यंत. बघूया मुक्काम कुठं करून असं जायचं. चला मॅप कोण लावणार आहे. चला संदीप एरंडे संदीप एरंडे पुढे बसलेले आहेत. हा आणि खूप फ्रेश वाटतात ते जरा. भावे आमदार आहेत ते खेड तालुक्याचे. संदीप आणि आता हा इंडिया झाली का नाही अजून सुरत महामार्ग आहे. आणि हा आम्हाला माहित नाही हा पॉईंट कोणता आहे, पण मी हा शूट करतोय कारण हा खूप चांगला आणि स्वच्छ वाटतोय, मला घेऊ का? त्यामुळे हा शूट करतोय. डोंगर बघा कसे मागे मागचा हिरवा आणि डोंगर कसे कलर असे व्हरायटी ऑफ कलर्स डोंगर. हे आमचे काकाचे गाडी चालवतात. हे आमचे परम स्नेही प्रदीप सर, हे अंकुश, हे सुहास पाटील, प्रदीप साळुंके सातारा, अंकुश देशमुख अहमदनगर अहिल्यानगर, आणि हे जळगावचे भुसावळ केळीवाले स्पेशल. का खानदेश स्पेशल बैंगन भरता. आता आम्ही डाळ भाटी. सावरे शेठचे दर्शन घेऊन गांधीनगरला चाललोय. आणि हे आमचे संतोष नायकुडे मैत्री कट्टा यांचा खूप चालतो यूट्यूबवरती, ते बघा तुम्ही फेमस झालेला आहे. आता आमचा हा एपिसोड 5वा चालू आहे आणि 6वा आम्ही ताबडतोब तयार करणार आहोत. हे बघा निसर्गरम्य ठिकाण, नॅशनल हायवे 7 नंबर आहे. तुम्ही सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप लाईक करा. हे घ्या. जाऊ द्या आमच्या आता काय एरंडे बोलतील. जाऊ द्या, अंकुश आमचा थोडा कमी शिकलेला आहे, पण छान आहे. समजून घ्या. समजून घ्या काय गोष्टी. भावना समजून घेणं महत्वाचं आहे. भावना समजली पाहिजे. त्यातून त्याच्या त्याला मनात काय आहे. हे महत्वाचं आहे. जाऊ द्या, असू द्यात. हे असो. डोंगर बघ कसा ह्या हिरवा का. आमचे परम स्नेही मित्र, आमचे काका माननीय संतोषजी नायकुडे, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कसं आपल्या नॅचरल भाषेमध्ये, आपल्या नॅचरल कल्चरमध्ये ते त्यांचं ते वागत असतात, बोलत असतात. त्यामुळे असे व्हिडिओ आम्ही बघा करतो. किल्ला. किल्ला आहे हा. अरे हा किल्ला आहे इकडे. तटबंदी बघा किल्ल्याची. तटबंदी. तटबंदी. मस्त रोड आहेत, पण रोड एक नंबर आहेत. या
साईडचे रोड चित्तोडगड आहे. चित्तोडगड आहे का चित्तोडगड पलीकडे हा? देवारी देवारी गाव. हे बघा हे कसं आहे, देवारी हे चित्र कसं आहे, डोंगर कसे बघ हे डोंगर बघा कसे आहेत. आपणार आहे. समोर काहीतरी शिव टेम्पल दिसतंय आम्हाला. असं ते डोंगरच लय विचित्र आहे बघ ना. आकाश आज वाटतं कापला याला. ना त्याला कटच केलेलं आहे, कसं कट केलं पण त्याचे जे मातीचे स्तर आहेत ते असे वेगवेगळे आहेत. डार्क ब्राऊन Layer फेंट आहे, डार्क आहे, ब्राऊन कलर आहे. ब्राऊन कलर असे लेअर वेगवेगळे लेअर आहेत. अरे वेगवेगळे ठीक आहे, चला संपला स्पॉट. चला बाय. पुढचा जर असा स्पॉट आला तर नक्कीच व्हिडिओ तयार करू आणि शेअर करू. पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, त्यामुळे आम्हाला प्रेरणा भेटते. तुम्ही लाईक केल्यामुळे आम्ही आणखीन दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ट्रिप काढतो, असे ब्लॉग बनवतो. धन्यवाद. आता बोल. हे आमचे मित्र सगळे. चला मस्त आहे. हे खरंच रोड एक नंबर आहे. माझ्याकडे घे थोडा, मी दिसत नाही. रोड खरंच एक नंबर आहे. कधी तुम्ही इकडे आला ट्रिपला हाच रोड घ्या. आपलं मुंबईवरून या, मस्त रोड आहे. तिकडून नाशिक मार्गावरून थोडं ओंकारेश्वर उज्जैनला जाताना रस्ता खराब आहे. उज्जैनवरून इकडे येताना आहे. हायवे पण एवढा खास नाही, पण पुढं तिथून पुढं निघल्यावर याला आपलं पुढं गुजरात, राजस्थान आणि गुजरात खूप छान आहे. 48 गुजरात मार्गे मुंबई रूट छान आहे. त्या रूटनी या, छान वाटेल. बघा आता आमचं संदीप काय म्हणतोय. भेटूयात पुढच्या व्हिडिओला. चांगला स्पॉट भेटला तर आम्ही परत एक व्हिडिओ तयार करू. पुढचा कुठला आहे पुढचा प्रवास उदयपूर. उदयपूर हा रोड कसा आहे? सरळ एकदम हा ना. मस्त आहे. 15 मिनिट तुला सांगतो. एकदम मस्त आहे. ठीक आहे, सांग. म्हणजे डोंगर आहेत सगळे. एक नंबर असतो रोड, तर एक नंबर आहे. सिमेंटेड रोड आहे आणि समोर डोंगर आहेत सगळे. हिरवळ सगळीकडे, हिरवगार आहे. बघा समोरचे डोंगर. इकडे पण मस्त वाटतं. अहमदाबाद 246 किलोमीटर, मुंबई 737. मुंबईला आपल्याला 737 किलोमीटर जायचे. रोड खाटाखट आहेत. चांगले गेले सगळे. सोय चांगली आहे रोडची. त्याचं डोंगर काय मधून कट केलेत बघ. डोंगर कट करून मधून रस्ता केलेला आहे. उदयपूर आहे आता पुढे. बघा रोड एक नंबर रोड. सीमा संपली आहे बघा. सीमा समजतं राजस्थान. आपण गुजरातमध्ये एंट्री केलेली आहे आता. चला गुजरातमध्ये एंट्री झाली. पुढे टोल नाके इधर आहे इधर. आता आपण घुसले गुजरातमध्ये. आपण एंटर केले. करतोय चेकपोस्ट आहे. चेकपोस्ट आलाय आणि त्यासाठी आता मोबाईल बंद करतो. काय ते पोलीस. आता गुजरातमध्ये आलेलो आहोत अक्षरधाममध्ये दर्शनासाठी. बघूया मोबाईल अलाउड आहे का ते बघूया. आता आलोय अक्षरधाममध्ये दर्शनाला चाललोय. गुजरातमध्ये आहोत आपण. चला चला चला. थांबेल काय घालेल त्याला भीती नाही हवी. आता काय बोलायचं. आता आम्ही गुजरातमधून निघालोय बाहेर, अहमदाबादमधून. आणि कुठं जायचंय आता? आमच्या काकांना वाटतं काय ते नाही सांगायचं. हा ब्रिज बघा. आपल्याला जायचंय कुठं. माणिक काय? माणिक चौक मध्ये चाललोय आम्ही खरेदी करण्यासाठी. बघायचंय आपल्याला काय आहे तिथं. तिथं आमच्याकडे Market आहे. आमच्याकडे टाइम आहे म्हणून आम्ही चाललोय. तिथं मार्केट आहे. दागिने वस्तू, घरोपयोगी वस्तू, कपडा मार्केट पाहण्यासाठी चाललोय आम्ही. आणि बघता बघता एखाद्या वस्तू खरेदी पण करता येऊ शकतात. अशा काही वस्तू घेऊ पण. मेट्रो छान आहे पण. आणि हा रस्ता विधान भवन होतं तिथं पण शूटिंग काढता नाही आली. हा विधान भवन गेलं पाठीमागं. पण आम्हाला तिथे शूट करता नाही आलं. काही डिफेन्स काही नियम असेल. ठीक आहे. आता बघू मार्केट आलं. मार्केट मार्केट आल्यानंतर मार्केट बघूया.
ठेवतो. साबरमती साबरमती नदी पावसाळ्यात पूर्ण कोरडी आहे. पूर्ण आणि पावसाळ्यामध्ये पाणी पूर्ण कोरडी आहे एकदम नदी. साबरमती नदी काहीच पाणी नाही. एवढा पाऊस होऊनही पाणी नाही आणि स्वच्छता आहे मात्र नदी दिसत खूप आहे. पाऊस चालू आहे समोर तर काही दिसत नाहीये. गाड्या आमच्याकडे नाही. पाऊस चालू आहे. आपण अहमदाबाद मुंबई हायवेवर आहे. जेवायला थांबलो होतो. पाऊस जोरात आलाय बघा. पाऊस गाडीचं पार्क केली. पाऊस बघा जोरदार पाऊस चालू आहे.